गुड मॉर्निंग. तर आजच्या मॉर्निंगची सुरुवात ना बाहेरूनच करूया. कारण माझी एक फ्रेंड आली होती रात्रीला स्टे करायला. तर मी तिला बस स्टॉपवर सोडून दिलं आणि सगळे कामं आवरून 12 वाजता मी आज स्वयंपाकाचं रेडी केलं. आज उशिरा स्वयंपाक केला. तर बढिया गरमागरम डाळ भाजी बनवली आणि त्यावर मस्त हिरवागार सांबार टाकला आणि ओतला आपल्या ताटात. आणि नेहमीप्रमाणे जेवण झाल्यानंतर मी उन्हात जाऊन बसले ऊन खायला ऑब्व्हियसली. तर आमचा जरा लाडोमा झाला आणि 2 तास मस्त झोप घेतली. आणि सायंकाळी माझे चिले-पिले आले होते मला उठवायला, की "आई चला गार्डनमध्ये न्या आम्हाला." म्हणजे माझ्या बहिणीचे मुलं. तर त्यांची डिमांड होती बाबा आणि त्यांना काल मी प्रॉमिस केलं होतं, की "हो बाबा मी तुम्हाला नेणार." सो न्यावंच लागलं ना त्यांना मला. तर ही जरा घरी येणारी होऊन किती सुंदर दिसते आणि सगळा आपला पसारा घेऊन हातात निघाले. तर मी माहिती आहे माझा क्रॉक्स घालणंच विसरले आणि सरळ पाय टाकला गार्डनमध्ये. बघा यार, काय काय व्ह्यू आहे इथे आल्यानंतर. म्हणजे खूप सुंदर. मी आज जर इथे आली नसती ना, तर मे बी आज मी हे मिस केलं असतं. सो बच्चांना घेऊन आले. तर माझी मम्मी पण सोबत आली, माझी बहीणही सोबत आली आणि तिची सासूबाई पण सोबत आली. सो या सुंदर सुंदर उन्हामध्ये मी माहिती आहे जरा स्वतःला स्टॉक पण करून घेतलं. म्हणजे यार, या उन्हात आपण किती सुंदर दिसतो. म्हणजे रिअलमध्ये जे काही असेल, आम्ही डोंबडे-डांबडे माणसं तसे. उन्हात आम्हाला एन्जॉय तर करू द्यायला हवा ना. हो. तर जरा इकडे-तिकडे नजर घातली. ओळखीचे तर कोणी दिसलेत नाही. पण आपले बच्चे इतके इतके एन्जॉय करत आहे हे बघून मला बरं वाटलं. तर इथे हा महाशय हा वरती जाऊन अडकून गेला होता आणि लहान मुलांसोबत आपणही लहान झालो असं मला आज वाटत होतं आणि खूप चांगलं वाटलं यांना घेऊन आली तर मी बाहेर. सो नाही तेव्हा हे झगडतात, पण आज बघा ती चांगले मिळून मिसळून बसून आहेत माझे शहाणे बच्चे. तर हे जे मॅडम आहेत यांचा जन्म माहिती आहे का मोवाना मूव्हीमध्ये झालाच आहे. पण इथे यांना स्थापित केलं आहे माझ्या प्रिय मित्राने आयुषने, ज्याचं उल्लेख मी माहिती आहे का माझ्या काही ब्लॉगमध्ये केला आहे. हां, तोच मिस्टर कलाकार एक्झॅक्टली. काही काम पडलं तर त्याला सांगाच नक्कीच. आणि ह्या सुंदर सुंदर इव्हनिंगचा व्ह्यू घेत मी घराकडे निघाले आणि घरी येताच आम्हाला ही दिसली. आता ही 5-6 दिवसानंतर घरी आली आहे म्हणून माझ्या मम्मीनं ना तिला 10-12 पोळ्याच देऊन दिल्या की काय. ती तर तिच्या पोळ्या एन्जॉय करून राहिली आहे. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला तर मग गुड नाईट.